नमस्कार, मी अदिती तरडे. साम टीव्हीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे प्रशांत कोरटकर याच्या संदर्भात. गेल्या काही दिवसांपासून फरार प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे. कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला गेल्याचं बोललं जातंय. त्याचा दुबईतला फोटो आता व्हायरल झालाय. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला मुंबई हायकोर्टाकडूनच दिलासा मिळाला नाहीये. त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी सुद्धा होणार आहे. त्यामुळे तो दुबईत पळून गेल्याची आता माहिती समोर येतेय. तर एकीकडे प्रशांत कोरटकर दुबईत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत, तर दुसरीकडे कोरटकर हा चंद्रपुरात लपून बसल्याची चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 19 मार्च पर्यंत प्रशांत कोरटकर चंद्रपूर येथील एका हॉटेलमध्ये होता. मात्र 19 मार्चला रात्री हॉटेलमधून तो बाहेर पडला, मात्र नागपूरच्या दिशेने आला नाही. त्यामुळे कोरटकरला अटकेपासून दूर ठेवण्यात काही पोलीस तर त्याला मदत करत नाहीयेत ना, अशी शंका सुद्धा आता या सगळ्या परिस्थितीमुळे निर्माण होतीये. प्रशांत कोरटकर गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊच शकत नाही असा दावा संजय राऊतांनी केलाय. भाजपच्या राजवटीत काहीही होऊ शकतं असा टोलाही त्यांनी लगावलाय. हे देवेंद्र फडणवीस सांभाळतात, जे एक महान व्यक्तिमत्व या देशातला आहे. कोरटकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे ना. आता तो पळून गेला का नाही हे ते सांगतील. उद्या आम्ही म्हणायचो पळून झाला आणि तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा, किंवा एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडायचा भाजपच्या, किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा. काही होऊ शकतं. भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये काही होऊ शकतं. आणि खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही. या सविस्तर बातम्यांनंतर देशासह राज्यभरातल्या महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. नागपूर दंगल प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना ताब्यात घेतले. हमीद इंजिनियर आणि यूट्यूबर मोहम्मद शहजाद खान अशी त्यांची नावं आहेत. महाल आणि हंसापुरी भागातील हिंसाचाराचं प्लॅनिंग केल्याचं पोलीस तपासात उघड झालं. नागपूर दंगल प्रकरणावरून खासदार संजय राऊतांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केलेत. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात दंगलीला खतपाणी घालणारे लोक बसलेत अशी जहरी टीका राऊतांनी केली आहे. हिंसाचाराच्या घटनेनंतर 5व्या दिवशीही नागपुरात 9 पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी कायम आहे, तर 2 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संचारबंदी उठवण्यात आली आहे. सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर नागपूर शहरातील 11 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. नागपूर दंगल प्रकरणात मास्टरमाइंड फहीम खानसह पोलिसांनी हमीद इंजिनियर आणि यूट्यूबर मोहम्मद शहजाद यांनाही ताब्यात घेतलेलं आहे. हमीद इंजिनियरनं मुजाहिद्दीनसाठी देणग्या गोळा केल्याचं आव्हान केलं होतं, तर त्यानं गाझाच्या लोकांसाठी देणग्या गोळा करत असल्याचं सोशल मीडियावरून आव्हान केल्याचे पुरावे सुद्धा आता सायबर पोलिसांच्या हाती लागले. पाण्याचा अधिक वापर केल्यास सोसायट्यांमध्ये नळ कनेक्शन तोडणार असा इशारा पुणे महापालिकेने नागरिकांना दिलाय. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पालिका सक्रिय झाली आहे. हाऊसिंग सोसायटी नोंदणीसाठी 51% सदस्यांच्या संमतीची गरज नाहीये असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिलाय. राज्य शासनाने परिपत्रकाद्वारे ही सक्ती केली आहे. मात्र हे परिपत्रक नोंदणीसाठी असलेल्या कायद्याविरोधात आहे असं न्यायालयाने स्पष्ट केलंय. नाशिकच्या नांदूर शिंगोटे गावात महिलेने एसटीमध्ये बसून दारू प्यायली आहे. प्रवाशांना शिव्यागाळ करत धिंगाणा सुद्धा घातलाय. बस चालकाने बस पोलीस स्टेशनला घेऊन जात महिलेविरोधात गुन्हा दाखल केलाय. राज्यातील खासगी कला संस्थांचा GD आर्ट हा अभ्यासक्रम सरकारी नोकऱ्यांसाठी निरुपयोगी ठरतोय. नुकत्याच कला शिक्षकांसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या, मात्र यामध्ये पात्रतेच्या निकषात GD आर्ट हा अभ्यासक्रमच नव्हता. त्यामुळे 5,000पेक्षा अधिक GD आर्ट डिप्लोमाधारक विद्यार्थी आता हवालदिल झालेत.
गेल्या काही दिवसांपासून फरार प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे. कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला गेल्याचं बोललं जातंय. त्याचा दुबईतला फोटो सध्या व्हायरल झालाय. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालाय. हमासने त्यांच्या ताब्यात असलेल्या ओलिसांना सोडलं नाही आणि युद्धबंदीचं वचन पाळलं नाही असं कारण देत इस्रायलने गाझात पुन्हा कारवाई सुरू केली आहे. एका इस्रायली मंत्र्यानेच लष्कराला गाझामधील आणखी जमीन ताब्यात घेण्याचे निर्देश दिले. 3 दिवसात इस्रायली हल्ल्यामध्ये जवळपास 600 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाआधी दोघांमध्ये चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या भेटींना चर्चांना उधाण आलंय. पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढलंय. भर रस्त्यावर त्यांनी आपली दुकानं मांडली आहेत. त्यामुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. प्रवेशद्वारातच दुकाने मांडण्यात आल्यानं मंदिराची सुरक्षा धोक्यात आली आहे. वसई विरारमध्ये उभ्या केलेल्या बेवारस वाहनांवर पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 15 गाड्या पालिकेने उचलून रस्ते मोकळे केलेत. त्या परिसरात होणाऱ्या घाणीमुळे 9 प्रभागात या कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेचे अधिकारी यांनी दिली आहे. खेड तालुक्यात लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीवर प्राणघातक हल्ला केलाय आणि स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. तरुणाने तरुणीवर चाकूने वार केले. दरम्यान जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी राजगुरुनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. अकोल्यात दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकचा अपघात झालाय. दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी पिकअप चालकाने ब्रेक दाबला, मात्र त्याच वेळी मागून येणाऱ्या ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. दोन्ही वाहने पुलाचा कठडा तोडून खाली पडली. यवतमाळमध्ये मध्यरात्री 4 दुकानांना आग लागली. या आगीत दुकानांचं मोठं नुकसान झालंय. आगीत 50 लाखांचं साहित्य जळून खाक झालंय. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. मुक्ताईनगर हरताळा फाट्याजवळ कंटेनरला आग लागली आहे. चालक जेवणासाठी थांबला असता अचानक कंटेनरमधून धूर येऊ लागला. आगीचे वृत्त कळताच वरणगाव नगर परिषद, भुसावळ नगर परिषद, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात भांडी चोरणाऱ्या टोळीला लातूरच्या पोलिसांनी गजाआड केलंय. दरम्यान या कारवाईत चोरी केलेल्या पितळ्यांच्या भांड्यांसह 40,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. तर विविध भागात चोरी केल्याची कबुलीही आरोपींनी पोलिसांना दिली आहे. नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकात मद्यपीने स्वच्छता कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. मद्यपीला परत इथे येऊ नकोस म्हटल्याचा राग आल्यानं हे कृत्य करण्यात आलंय. अंगावर पेट्रोल टाकून कर्मचाऱ्याला पेटवून दिलंय. दरम्यान आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. राज्यातल्या ऊस उत्पादकांसाठी राजू शेट्टी आक्रमक झालेत. साखर कारखान्यांच्या मालमत्ता लिलावात काढा आणि शेतकऱ्यांचे पैसे द्या अशी मागणी शेट्टींनी केली आहे. त्यांनी राज्याच्या साखर आयुक्तांना पत्र सुद्धा लिहिलंय. धाराशिव जिल्ह्यात 21व्या पशुगणनेचे 99% काम पूर्ण झालंय. तर 6 गावातील पशुगणनेचं काम बाकी असून
ते या आठवड्यात पूर्ण होणार आहे। त्यासाठी 110 प्रगणक आणि त्यांच्यासाठी 24 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रगणक घरोघरी जाऊन ही गणना करणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला। अपघातातील मृत बिबट्याला गंगापूर येथील जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवलं। पहाटेच्या सुमारास वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याचा दावा करण्यात येतोय। आता एक सविस्तर बातमी पाहूया दिशा सालियन प्रकरणी। दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेची तारीख ठरली आहे। 2 एप्रिलला सुनावणी होणार आहे। शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली होती। सतीश सालियन यांनी दिशाचा मृत्यू अपघाती नसून बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप केलाय। याचिकेत आदित्य ठाकरे यांच्यासह सूरज पांचोली, दिनो मोरिया आणि मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले। मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या कोर्टात सुरू असलेल्या याचिकेत ही याचिका देखील समाविष्ट करण्याची मागणी केली आहे। तर आता दिशा सालियन प्रकरणी 2 एप्रिलला सुनावणी होणार आहे। तिचे वडील सतीश सालियन यांनी पुन्हा याचिका दाखल केली। त्यामध्ये तिची हत्या ही अपघाती नसून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली असा आरोप त्यांनी केलेला आहे। आणि या प्रकरणात आता मोठी नावं सुद्धा समोर येत आहेत। आदित्य ठाकरे यांच्यासह सूरज पांचोली, दिनो मोरिया आणि मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या विरोधात सुद्धा या याचिकेत गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। तर आता बातमी समोर येते साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। गुन्हेगारांसोबत रील बनवणं एका पोलीस अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलंय। हे चांगलंच त्याच्या अंगलट आलेलं आहे। सामच्या बातमीनंतर हिंगोली पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक पद्माकर खंदारे यांचं निलंबन करण्यात आलंय। पद्माकर खंदारे यांचे वाळू माफिया आणि गुंड प्रवृत्तीच्या तरुणांसोबत व्हिडिओ व्हायरल झाले होते। सामने बातमी दाखवताच याचे पडसाद विधान परिषदेत पडलेत। तातडीने कार्यवाही करा अशी मागणी सुद्धा भाजप आमदार परिणय फुके यांनी केली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। ज्या व्यवसायात क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला जास्त महत्त्व दिलं जातं ना, तो मालक एक दिवस मार्केटवर राज्य करतो। ज्या व्यवसायात क्वांटिटीपेक्षा तर आता साम टीव्हीचा इम्पॅक्ट आपण पाहतोय। गुन्हेगारांसोबत रील बनवलेला आता महागात पडलेला आहे। पोलीस उपनिरीक्षक यांना निलंबित करण्यात आलेला आहे। पद्माकर खंदारे यांचं वाळू माफियांसोबत गुंड प्रवृत्तीच्या तरुणांसोबत व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि सामने बातमी दाखवताच त्याचे पडसाद विधान परिषदेत पाहायला मिळाले आणि परिणय फुके यांनी यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिषदेत केली आणि त्यानंतर आता सामच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतोय। तर गुन्हेगारांसोबत रील बनवणं एका पोलीस अधिकाऱ्याच्या चांगलंच अंगलट आलेलं पाहायला मिळतंय। सामच्या बातमीनंतर हिंगोलीतील पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक पद्माकर खंदारे यांचं निलंबन करण्यात आलंय। पद्माकर खंदारे यांनी वाळू माफियांसोबत आणि गुंड प्रवृत्तीच्या तरुणांसोबत व्हिडिओ काढले होते आणि ते व्हिडिओ व्हायरलही झाले होते। सामने ही बातमी दाखवली आणि याचे पडसाद विधान परिषदेत उमटल्याने आता कारवाई करण्यात येते। तर या सविस्तर बातम्यांनंतर आता वळूया 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे। राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। यवतमाळमध्ये आरोपी चोरीचे सोनं विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। यावरून पोलिसांनी सापळा रचून आरोपीला रंगेहात अटक केली आहे। यावेळी त्याची झडती घेतल्यावर त्याच्या खिशातून सोन्याचे दागिने मिळाले। तपासादरम्यान आरोपींकडून 5 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकामध्ये दारुड्याने स्वच्छता कर्मचाऱ्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाय। अंगावर पेट्रोल टाकून हॅपी होली करत पेटवून दिलंय। आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलाय। बस स्थानकामध्ये सीसीटीव्ही ऑपरेटर नसल्याने तपासाला अडथळा येतोय।
प्रेमविवाहानंतर माहेरी निघून आलेल्या पत्नीचं चक्क पतीकडून मित्राच्या मदतीने अपहरण करण्यात आले. 19 वर्षीय विवाहिता आईसोबत रस्त्याने जात असताना तिचं अपहरण करण्यात आलं. यावेळी पत्नीच्या आईला मारहाणही करण्यात आली आहे. भांडणानंतर पत्नी माहेरी निघून गेल्यानं पतीकडून हे पाऊल उचलण्यात आलंय. पुण्यातल्या शुक्रवार पेठेत मध्यरात्री गोडाऊनला भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेत गोडाऊनमधील साहित्याचं मोठं नुकसान झालंय. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवत आग पूर्ण विझवली आहे. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. नवी मुंबईतील शिरवणे MIDC मध्ये भीषण आग लागली आहे. सुबोधा केमिकल कंपनीत ही आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नवी मुंबईमध्ये पॉलिमर्स कंपनीला लागलेली आग अद्यापही पूर्ण विझलेली नाहीये. सदर कंपनी फायबर आणि प्लास्टिक पासून इलेक्ट्रिकल सामग्री बनवणारी आहे. त्यामुळे कंपनीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि फायबरचा साठा आहे. कंपनीत प्लास्टिक आणि फायबर असल्यानं आग विझवण्यात विलंब लागतोय. तर आता पाहूया एक विशेष रिपोर्ट. हृदयविकार हा जगातला सर्वाधिक जीवघेणा आजार मानला जातो. जगभरात हृदयविकारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं क्षणात होत्याचं होतं. मात्र आता हृदयरोगावर मात करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात चमत्कार घडलाय. हृदयरोग कायमचा बरा होणार आहे. कसा पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. वैद्यकीय इतिहासात चमत्कार. कृत्रिम हृदय माणसाला जिवंत ठेवणार. हृदयविकार विसरा, कृत्रिम हृदय बसवा. हृदयविकार जगातला सर्वाधिक जीवघेणा आजार मानला जातो. जगभरात हृदयविकारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या ही सर्वाधिक आहे. हृदयदाते कमी असल्यानं त्यासाठीची प्रतीक्षा यादीही तितकीच मोठी आहे. ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीला हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता भासली. मात्र त्याला वेळेवर हृदयदाताच मिळाला नाही आणि त्यामुळे डॉक्टरांनी त्या व्यक्तीला कृत्रिम हृदय बसवलं. विशेष बाब म्हणजे हा रुग्ण कृत्रिम हृदयाच्या सहाय्यानं 100 दिवस जगला, अन्यथा त्याचा मृत्यू झाला असता. कृत्रिम हृदय कसं काम करतं पाहूया. क्वीन्सलँडच्या डॉक्टर डॅनियल टीम्स कडून कृत्रिम हृदय विकसित करण्यात आलंय. हृदय यंत्राला B-Vacor असं नाव देण्यात आलंय. जगातील पहिला इम्प्लांटेबल रोटरी ब्लड पंप त्यात काम करतो. पंपाचा आतील भाग टायटेनियमचा आहे. हृदय यंत्राची डिझाईन हुबेहूब रक्तवाहिन्यांप्रमाणे. कृत्रिम हृदयात कोणत्याही व्हॉल्व्ह किंवा यांत्रिक बेअरिंग नाहीये. आजवर कृत्रिम हृदय प्रत्यारोपणाचे अनेक प्रयोग करण्यात आले, मात्र ते अयशस्वी ठरल्याचं दिसून आलंय. ऑस्ट्रेलियातील डॉक्टरांनी असा दावा केलाय की त्यांनी कृत्रिम टायटेनियम हृदय बसवून एका रुग्णाला तब्बल 100 दिवस जिवंत ठेवलं आणि त्याचे प्राण वाचवले. त्यानंतर हृदयदाता मिळाल्यानं पुन्हा त्या रुग्णाला नैसर्गिक हृदय बसवण्यात आलंय. या शस्त्रक्रियेनंतर हा रुग्ण ठणठणीत बरा होऊन रुग्णालयातून घरी परतलाय. कृत्रिम हृदय 12 वर्षांच्या मुलाच्या शरीरातही बसवणं शक्य आहे. कृत्रिम हृदयाला बाहेरून ऊर्जा पुरवठा केला जातो. हृदय यंत्राच्या चार्जिंगसाठी वायरची सोय करण्यात आली आहे. चार्जिंग करताना कमीत कमी आवाज आणि उष्णता निर्माण होते. एकदा हृदय यंत्र चार्ज केल्यावर 4 तास चालतं. बॅटरी कमी झाल्यास यंत्राद्वारे सूचना दिली जाते. खरंच ऑस्ट्रेलियात घडलेली घटना विज्ञानाचा चमत्कार म्हणायचा का? याबाबत आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या धूत हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रोहित वळसेंकडून माहिती घेतली. B-Vacor नावाचं आर्टिफिशियल हार्ट इम्प्लांट केलंय, तर तो मनुष्य चक्क 100 दिवस जगला आणि त्यानंतर त्याला कृत्रिम हृदय बसवण्यात आले. यामध्ये मेन फॅक्टर हाच आहे की याची किंमत. त्यामुळे बऱ्याच स्ट्रेटाच्या लोकांना हे कधीकधी अफोर्डिंग होत नाही. पण यामध्ये अजून एक आनंदाची बातमी अशी आहे की सध्या भारतामध्ये श्री चित्रा इन्स्टिट्यूट त्रिवेंद्रम जे केरळमधलं एक इन्स्टिट्यूट आहे, तिथे सुद्धा
इंडियन बनावटीचं लेफ्ट व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस हे लॅबोरेटरी फेजमध्ये आहे व त्याने अराउंड 200 दिवस सक्सेसफुली पार केलेले आहेत. हृदयविकार हा जगातला सर्वाधिक जीवघेणा आजार आहे. दरवर्षी जगातील कोट्यावधी लोक हृदयविकारामुळे मृत्युमुखी पडतात. त्याशिवाय लाखो करोडो लोक या व्याधीनं त्रस्त असतात. हृदय प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेमुळे त्यांचा जीव वाचू शकतो. सध्या तरी ऑस्ट्रेलियात हा प्रयोग यशस्वी झालाय. मात्र भारतातही असं तंत्रज्ञान विकसित होईल का याची अनेकांना उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.